चला सर्व खेळाडू आपण आपला प्रमुख अतिथींना घेऊन मैदानावरती दाखल व्हा. उद्घाटन सोहळा पार पाडला जाईल. यष्टांचं पूजन त्या ठिकाणी केलं जाईल. त्याचबरोबर ट्रॉफी देखील त्या ठिकाणी पोहोचले. एक चांगला लुक आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या स्क्रीनवरती. आज खऱ्या अर्थानं दुसरीतली राज्य माणसं आज एकत्र आल्यात आणि त्यांची जी युनिटी आहे आज ते दाखवत असा आपल्या मुख्य स्क्रीनवरती. या स्पर्धेचे प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळत आहेत. साक्षी गजानन गावड मॅडम, त्याचबरोबर गजानन गावड सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत रॉकीदादा पाटील, त्याचबरोबर नम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेंद्रदादा भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहिदास दादा टायगर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवीण दादा आपण पाहतोय, किरण दादा, त्याचबरोबर संपूर्ण आपले हे खेळाडू वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज खऱ्या अर्थानं या आयोजनामध्ये घेतलेली मेहनत आज या स्पर्धेचा आगाज होत असताना आपण पाहतोय. उद्घाटन सोहळ्याला सुरुवात त्या ठिकाणी होईल. चला सर्व खेळाडू मेंबर्स आपण लाईनअप मध्ये उभं राहायचं आहे. चला सर्व खेळाडू मेंबर्स आपण मैदानाच्या दिशेने या. उत्तम बागुल सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोरिया स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर उत्तम दादा, आपलं देखील स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. दोस्ती प्रीमियर लीग 2026 महामुकाबला दोस्ती और क्रिकेट का जुनून ही टॅगलाईन आपल्याला पाहायला मिळते. आणि या चिखलपाड्याचं हे मैदान आणि या मैदानावरती भव्य दिव्य असं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचं. आज खऱ्या अर्थानं या जिवलग यारांमध्ये जी मैत्री आपल्याला पाहायला मिळते आज त्या मैत्रीचं खऱ्या अर्थानं एक चांगलं प्रदर्शन पाहायला मिळेल. एक चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. चला उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. यष्टांचं पूजन या ठिकाणी केलं जाईल. आमचे प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळत आहेत. साक्षी गावड मॅडम जे विद्यमान सरपंच आहेत जलसार ग्रामपंचायतच्या, आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आदरणीय गजानन गावड सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटवरती अफाट प्रेम त्यांचं नेहमीच राहिलंय आणि क्रिकेटसाठी नेहमीच त्यांची सेवा राहील आहे. खऱ्या अर्थानं जे विटीलाईनमध्ये क्रिकेट आहे पालघरमध्ये खऱ्या अर्थानं सर्वाधिक पॉप्युलर आज विटीलाईन काय आहे तर या विभागामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट खेळलं जातं आणि क्लीन अँड नीट क्रिकेट खेळलं जातं. आणि क्रिकेटची खऱ्या अर्थानं पंढरी विटीलाईन असं का म्हटलं जातं तर अनेक साऱ्या स्पर्धा खऱ्या अर्थानं प्रत्येक वीकमध्ये जसा डिसेंबर महिना सुरू होतो तसा स्पर्धेला सुरुवात होत असते. आणि खऱ्या अर्थानं स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर आज खऱ्या अर्थानं अशी वेळ आहे की मे महिना येतो तरी स्पर्धा संपत नाही. एक काळ असा होता की फेब्रुवारी महिना संपला की पूर्णपणे स्पर्धा बंद होत होत्या, परंतु आज वेळ अशी आहे की मे महिना सुद्धा कमी पडतोय. म्हणजे क्रिकेटसाठी ते 8 महिने देखील कमी पडत आहेत. मे महिना संपला की रबर बॉल क्रिकेटला सुरुवात होते. रबर बॉल क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणामध्ये या विटीलाईनमध्ये खेळलं जातं आणि खऱ्या अर्थानं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आयोजकांचं. सुरुवात खऱ्या अर्थानं होते ती म्हणजेच अमोल पटेल स्मृती चषक डिसेंबर महिन्यामध्ये. ती स्पर्धा संपल्यानंतर रॉकी ग्रुप चषक सलग 11 दिवस त्या स्पर्धेचं आयोजन असतं. त्यानंतर आपण विटीलाईनमध्ये अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी पाहतो. त्याचबरोबर आपण चाफरवाडी चषक पाहतो, शिवनेरी चषक आपण पाहतो आणि त्याचबरोबर आपण चिखलपाडा चषक पाहतो. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धा संपल्यानंतर लीग्सला सुरुवात होते. त्यामध्ये टेंबी खोडावे लीग, त्याचबरोबर जलसार लीग, चिखलपाडा लीग, विरातन लीग, विठ्ठलवाडी लीग, या सर्व लीग्स पूर्ण होत असताना आपण पाहतो. आणि त्याचमुळे खऱ्या अर्थानं विटीलाईनच्या क्रिकेटचा जो दर्जा आहे त्याला सलाम खऱ्या अर्थानं द्यावा लागणार आहे. उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय साक्षी गावड मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा पार पाडणार आहोत. यष्टांचं पूजन त्या ठिकाणी केलं जाईल. श्रीफल त्या ठिकाणी वाहिला जाईल. आपल्या समवेत आपले प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. दोस्ती प्रीमियर लीग 2026 महामुकाबला दोस्ती और क्रिकेट का जुनून आपल्याला पाहायला मिळतोय. ही टॅगलाईन आज विठ्ठलवाडीचा डॉन दीपेश म्हात्रे तो देखील इन ॲक्शन मध्ये असेल.
आज आपण मनोज पाटील लाईन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत, हार्दिक भोईर लाईन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत, नवनाथ पाटील लाईन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत, प्रवीण भोईर, किरण भोईर, कामेश पाटील, रेयांश पाटील, पार्थ गावड, आकाश गावड, राहुल पाटील, अनिकेत, त्याचबरोबर रितेश, नयन, या सर्व काही स्टारकास्ट साईराज भोईर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर दिवसानंतर साईराज देखील आज जॉईन झालाय. एक लवकरच दुसऱ्या इनिंगला देखील सुरुवात होते. साईराजसाठी 25 आणि 26 एप्रिल विवाह देखील त्याचं संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल. साक्षी गावड मॅडम आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय यष्टांचं पूजन त्या ठिकाणी केलं जातं. श्रीफल वाहून पुष्पहार त्या ठिकाणी वाहून यष्टांचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे. याच मातीनं एक खेळाडू म्हणून ओळख दिली. याच मातीनं खऱ्या अर्थानं काही खेळाडूंचा, समालोचकांचा, पंचांचा, स्कोररचा, युट्यूब वाल्यांचा खऱ्या अर्थानं व्यवसाय सुरू झाला आणि त्या मातीला या ठिकाणी आपण सलाम ठोकणार आहोत. त्या मातीचं या ठिकाणी आपण पूजन करणार आहोत. याच मातीवरती आपण खेळतो आणि खऱ्या अर्थानं या मातीमुळे आपल्याला एक ओळख मिळाली एक क्रिकेटर म्हणून. आणि आज त्या यष्टांचं आणि त्या खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे. गजानन गावड सर आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या शुभ हस्ते पुष्पहार त्या ठिकाणी अर्पण केला जातोय. ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आज या ट्रॉफीवरती कोण नाव कोरणार 5 संघांमध्ये एक महामुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. एक जुनून आपल्याला पाहायला मिळेल. लिंक पाठवतो थांबा. इंटरनेटचा इश्यू आहे, त्यामुळे थोडस प्रॉब्लेम त्या ठिकाणी क्रिएट झालाय. अक्षय ठाकूर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठाकूर 11 टीमचे प्रोप्रायटर आणि पेशाने जे इंजिनियर आहेत. आणि त्यानंतर आपण नमसर जे पेशाने शिक्षक आहेत. त्याचबरोबर मोरिया स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर उत्तम बागुल साहेब आपल्याला पाहायला मिळतात. या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी करणार आहोत. यस, लॉट्स देखील रेडी आहेत, त्या देखील मैदानावरती पोहोचवल्या जातील. 5 संघांमध्ये लॉट्स आपण टाकणार आहोत. आपल्या स्पर्धेचे मुख्य अतिथी साक्षी गजानन गावड मॅडम, गजानन गावड सर, त्याचबरोबर मोरिया स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर उत्तम बागुल साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहिदास दादा टायगर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय ठाकूर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर रॉकी दादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेंद्र यादव भोईर आपण पाहतोय. आज व्यंकटशा मात्र ते देखील थोडं सोलत उपस्थित होतील. त्यांची उपस्थिती देखील महत्वाची ठरेल. आज अनिल पाटील यांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. वैभव हे देखील इन ऍक्शन मध्ये असतील. सर, जी लॉट्सची प्रक्रिया आहे ती देखील पार पाडली जाईल. प्रकाश झुतामधील अजून एक मोठी स्पर्धा आपण खऱ्या अर्थाने घेऊन आलोत. आज विटी लाईन मध्ये डे नाईट स्पर्धा होत आहेत. आज प्रकाश झुतातील स्पर्धा होत आहेत.
आता विटी लाईन मध्ये कुठल्याही प्रकारची कमी नाहीये. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा होत आहेत आणि प्रत्येक गावामध्ये स्पर्धा होत आहेत. ही एक महत्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते. उद्घाटन सोहळा देखील पार पडला गेला. आता थोड्याच वेळात या ठिकाणी या स्पर्धेला ऑफिशियली सुरुवात होताना पाहायला मिळेल. आपल्या मुख्य स्क्रीनवरती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. एक आकर्षक चषक आणि त्या आकर्षक चषकावरती नाव कोण करणार. आज करताना फक्त विजयाची आग डोलामध्ये असेल, फक्त जिंकण्याचं स्वप्न डोलामध्ये असेल आणि ती ट्रॉफी डोळ्यासमोर दिसेल. कारण आज फक्त आणि फक्त जिंकायचं आहे. आज खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी लढायचं आहे. आज क्रिकेटसाठी लढायचं आहे. आज या दोस्तीसाठी लढायचं आहे. आज जरी मैदानावरती एक शत्रूप्रमाणे लढतील, परंतु मैदानाच्या बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा ती स्ट्रॉंग बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. चला पहिला सामना असेल ठाकूर 11 आणि मात्र 11 या दोन संघांमध्ये पहिला सामना असेल. अपलोड नाही भेटत बघितलं म्हणून तो काय चालतंय आया नाही चालत. पहिली ठाकूर बोलला इंटरनेट वाला पिंटू फोटो दादा. काढा ठाकूर बेस्ट ऑफ लक. चला पहिला सामना असेल मोरिया स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर सर 11 नवीन चला आपण टॉस देखील त्या ठिकाणी करणार आहोत. मोरिया स्पोर्ट्स आणि सर 11 या दोन संघांमध्ये पहिला संघ असेल आणि त्यानंतर मांडवण विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. ए कोणी गेलं तुला बाय भेटली जाऊन मॅच खेळ गप तू लगे बाय भेटली सर सांगितलं म्हणून ही सेकंड आहे ओमला बाय चला पहिला सामना असेल ठाकूर 11 आणि मात्र 11. चला पहिला सामना असेल सर 11 आणि मोरिया स्पोर्ट्स. मोरिया स्पोर्ट्स आणि सर 11 या दोन संघांमध्ये हा सामना असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस देऊया. मान्यवरांना देखील विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. थोड्या वेळाने ते देखील मुख्य मंचावरती येतील. चला टॉस आपण करतोय. आपण टॉस या ठिकाणी करण्यावर आहोत. सौभाग्य होती साक्षी गवड मॅडम आणि त्याचबरोबर त्यांचे मिस्टर गावड सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गजानन गावड सर आणि त्यांच्या शब्दाचा टॉस तरीकेने केला जातोय. एका बाजूला ठाकूर 11 आणि दुसऱ्या बाजूला मात्र 11. मोरिया स्पोर्ट्स आणि सर 11 तिथे सर 11 टीमचे कॅप्टन संघ मालक आणि स्वतः कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत नम सर आणि त्यांच्या अगेन्स्ट मोरिया स्पोर्ट्सचे